नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। पुण्यातील बोमदेव घाट अत्याचार प्रकरण, आधी नराधमांचं स्केच, आता सीसीटीव्ही फुटेज समोर। राज्यात गुन्हेगारीचे प्रचंड प्रमाण वाढत चाललं आहे। पुण्यात एक दिवसाआड महिला आणि मुलींवर अत्याचाराच्या घटना समोर येताना आपल्याला दिसत आहेत। पुण्यातील बोमदेव घाटामध्ये 3 ऑक्टोबर रोजी तरुणीवर गँगरेप झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता। आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे। या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय। या फुटेजमध्ये 3 तरुण दिसत आहेत आणि त्यांच्याजवळ एक बाईक दिसत आहे। हे फुटेज घटनेआधीचं आहे, ते घटनेनंतरचं। याची माहिती अद्याप मिळालेली नाहीये। नेमकी घटना काय आहे हे आपण पाहूयात। एक मित्र आणि त्याची मैत्रीण गुरुवारी रात्रीच्या सुमारास बोमदेव घाटावर फिरण्यासाठी गेले होते। त्यावेळी तिथे 3 अज्ञात तरुण आले। त्या 3 नराधमांनी फिरण्यासाठी आलेल्या त्या मुलाला आणि मुलीला धमकावलं। त्यांनी या मुलाला त्याचे कपडे काढून त्याला शर्टने आणि बेल्टने झाडाला बांधून ठेवलं। त्यानंतर 3 मुलीवर अत्याचार केले। या संपूर्ण घटनेनं पुणे शहर पुन्हा एकदा हादरलंय। त्यानंतर बांधलेल्या मुलाला 3 मारहाण केली। हा संपूर्ण प्रकार पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन या धक्कादायक प्रकाराची चौकशी करत तपास सुरू केला। त्यानंतर अंगावर शहारे आणणारा हा प्रसंग पोलिसांनी माध्यमांशी बोलताना सांगितला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलगा आणि मुलगी पुण्यातील एका कॉलेजमध्ये शिकतात। बोमदेव घाटात ते चक्कर मारण्यासाठी आले होते। रात्री 11 वाजेच्या सुमारास 3 अज्ञात तरुण बोमदेव घाटात आले। त्यांनी दोघांना धमकावलं। मुलाला त्यांनी मारहाण केली। त्यानंतर मुलाला त्याच्या शर्ट आणि बेल्टनं झाडाला बांधून ठेवलं। 3 मुलीवर अत्याचार केले। संपूर्ण प्रकारानंतर तरुणानं त्याच्या नातेवाईकांना याबाबत माहिती दिली। नंतर तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं। पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली। या प्रकरणी FIR दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे।